एक वाक्य होतं, सगळ्यांना न्याय मिळाला तसाच न्याय मला मिळेल अशी अपेक्षा होती. समाव नाही आता मिळाला. म्हणजे has he been assured something? बैठकीच्या प्रत्येक बाबी पत्रकारांच्या जवळ संवाद करणं किंवा बैठकीच्या नंतर जे कोण असतील त्यांच्याजवळ बोलणं असे काय अभिप्रेत नसतं. पक्षाचा ज्याला कोर ग्रुप आहे त्याला तो कोर ग्रुपचा अर्थ तोच आहे. निर्णय घेण्याची जी प्रक्रिया पक्षांतर्गत आहे त्याच्यामध्ये एक आपण लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केल्यापासून या पक्षामध्ये नेहमीच लोकशाहीच्या माध्यमातून चर्चा होत राहते. आदरणीय पवार साहेब सुद्धा सहकाऱ्यांची मतं जाणून घ्यायची, त्यावेळेला सुद्धा वेगवेगळी मतं मांडली जायची. आदरणीय दादांनी सुद्धा तीच भूमिका सातत्याने ठेवली. त्यानंतर आता वहिनी सुद्धा त्याच भूमिकेमध्ये त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे संवाद पक्षाच्या प्रमुख कोर ग्रुपच्या नेत्यांशी होतोच, आमदारांशी सुद्धा त्या निमित्ताने होत असतो. पण शेवटी निर्णय प्रक्रिया ही अंतिमता होत असते. आणि एक बाब खरी आहे की कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही सगळ्यांचं समाधान करू शकत नाही. एखादी जागा असेल तर त्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असणं स्वाभाविकच आहे. आणि ती अपेक्षा कोणी ठेवणं चूक बिलकुल नाही, कारण त्यांनी आपापल्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काही योगदान त्या ठिकाणी दिलेलं असतं. पण ज्या वेळेला एखाद्या अशापैकीच्या जागेच्या हद्दीमध्ये संख्येच्या नुसार मर्यादा येतात त्याला स्वाभाविकच काही वेळेला काहींच्या मनामध्ये वेगळ्या भावना निर्माण होऊ शकत असतात. परंतु आपण काल पाहिलं, बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर ज्या वेळेला उमेदवारी घोषित करण्यासाठी मी ज्यावेळेला पत्रकार मित्रांना भेटायला गेलो त्याला माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब उपस्थित होते, अतुलभाई सुद्धा उपस्थित होते आणि दुसरे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे तो निर्णय एकमताने त्या ठिकाणी झालेला. पण भुजबळांना जो न्याय अपेक्षित आहे तो भविष्यात केला जाईल. एक असं आहे की मी कालच सांगितलं, आजही सांगू इच्छितो की भुजबळ पक्षाचे 99 सालापासून संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून घेतलेली मेहनत, या C18 बंगल्यावरती ते विरोधी पक्षनेते म्हणून होते, आम्ही तिथेच होतो. त्यानंतर पक्षाच्या जेव्हा स्थापना झाली मग लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्रित आल्या, मग ते उपमुख्यमंत्री झाले. ते झाल्यानंतर मलाही तिथं देवस्थान मिळालं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये भुजबळांचा सहभाग योगदान हे नेहमीच मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान, त्यांचे विचार, त्यांना अभिप्रेत असलेलं या बाबतीतल्या अनेक बाबी यापूर्वी सुद्धा होत गेल्या, याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने होते. एक असं आहे की मी वारंवार यापूर्वी सुद्धा म्हणत आलो की मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री आता शिंदे साहेब, पहिली मी स्वतः, कारण मी त्याच्यातला एक आता महत्वाचा घटक रायगड असल्यामुळे मी लवकर त्या विषयाच्या बद्दलची चर्चा करून निर्णयास्पद येऊ. पक्षाच्या बैठकीसाठी अमित शहाची भेट होण्याची शक्यता आहे. सातत्यानं भाजपच्या नेतृत्वाच्या संपर्कात राहून मागं काढण्यात तुमची सुद्धा बैठक होणं अपेक्षित आहे. एक भाग असा आहे की शिंदे साहेब हे शिवसेनेचे नेते, राज्याचे आता उपमुख्यमंत्री, ज्या कालावधीमध्ये त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्रीपद या राज्याचं भूषवलं. स्वाभाविकपणाने शिवसेनेचा विस्तार किंवा शिवसेनेचं संघटन किंवा आज संसदेमध्ये सुद्धा त्यांची असलेली संख्या लक्षामध्ये घेता ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये भावभाव वाटण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर केंद्रातलं जे शिस्तचं नेतृत्व आहे ते आज आदरणीय अमितभाई शाह, आज एनडीएचे नेते, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत पण एनडीएचे आमचे एक प्रमुख नेते आहेत. त्याच्यामुळे एनडीएच्या प्रमुख नेत्यांच्या जवळ घटक पक्षाच्या नेतृत्वाने चर्चा करणं काय त्याच्यात भावभाव वाटण्याचं काही कारण नाही. आता आम्ही जातो त्यावेळेला सुद्धा चर्चा होऊ शकते, होईल. स्वतंत्रपणाची जायची वेळ आली तरी सुद्धा होईल. पण याचा अर्थ भेट घेऊ नये असं नाही आणि भेट किंवा राजकीय कारणासाठी होते अशातला काय भाग नाही. भेट सदिच्छा भेटी होऊ शकते. भेट राज्याच्या विकासाच्या प्रथाच्या दृष्टिकोनातून केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न मांडणं याच्यासाठी होत असते. त्याच्यामुळे काय प्रत्येक भेटी राजकीयाचाच अनवर्थ काढावा अशातला काय भाग नाही. उलट
वहिनींना 2,18,000 मताधिक्याने विक्रमी मताधिक्य या देशातला आहे आणि मला असं वाटतं ते कायम अबाधित राहील. कधी ते मोडण्याचं शक्यता मला तरी पुढच्या 5-15 वर्षात दृष्टिक्षेपात दिसत नाही विधानसभेला. त्यावेळेला मोदी साहेबांनी त्या विजयाचा उल्लेख केला. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचं आताचं नेतृत्व, दादांनी केलेले योगदान याची नोंद देशाच्या पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या भाषणातच त्याला दिल्लीला दिली. तटकरे बरं, सर, हे तटकरे सर, अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले कोकणामध्ये. मात्र त्या सगळ्या निवडीनंतर खरं तर कोकणामधल्या नेते जे आहेत ते तुमच्या विरोधात प्रतिक्रिया सध्या देतात आहेत. महेंद्र दळवी म्हणतात घरात जरी तुरुंगात असला तरी घराच्या अंगारामुळे कोकणात विजय झालेला आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य तुमच्या बाबतीत फार काय या वक्तव्याला मी किंमत देऊ इच्छित नाही. प्रत्येक जण आपापल्या वैचारिक पातळीनुसार बोलत असतो. प्रत्येकाची वैचारिक पातळी पाहत असतं लोक. अशा पातळीच्या बाबतीमध्ये मला काय फारसं काय बोलायचं नाही. मी निर्विवादपणाने गेले 40 वर्ष रायगडच्या राजकारणात लोकशाहीच्या माध्यमातून निर्वाचित झालेलो आहे. मी सांगितलं आपल्याला वारंवार, आजही उद्युक्त करतो, ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीवजींनी निवडणुका घेतल्या त्यावेळेला 425 जागा देशाच्या इतिहासात काँग्रेस पक्षाला मिळाल्या. त्याच वेळेला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय वसंतदादांनी मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली 85 साली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मी वसंतदादांच्या आशीर्वादातून 85 ला आलो. अंतुले साहेबांचे आशीर्वाद मिळाले, विलासरावजींचे मिळाले, सुशील कुमार साहेबांचे मिळाले, शरद पवार साहेबांचे सातत्याने मिळत राहिले, दादांचे तर मिळतच राहिले. त्याच्यामुळे माझा राजकीय प्रवास कोण आयरे घरे बोलतो त्याच्यावरती राहिला नाही. आणि त्याच्यामुळे मी 5 वेळेला विधानसभा आणि 2 वेळेला लोकसभा, त्याही वेगवेगळ्या वातावरणामध्ये मी निर्वाचित झालेलो आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलतोय त्याच्यावरचं माझं महत्व नाही. एक, आणि मी आता सुद्धा अनेकेची निवडणूक 1018 मतातून त्या ठिकाणी झाली. निवडणूक झाली, बिनविरोध झाल्या भाग वेगळा, पण निवडणूक झाली. आणि तो निर्णय करताना मी वारंवार म्हटलं की मी देशाच्या नेतृत्वाचे आभार मानले, देवेंद्रजींचे खास आभार मानले, शिंदे साहेबांचेही मानले आणि वहिनींचे मानले आमच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून. त्यामुळे आता ज्यांना या निकालाच्या नंतर त्यांच्या मनातलं सफल न झाल्यामुळे नैराश्य होऊन काही टीका करत असतील ती त्याला लखला भाऊ, मला त्याच्याने काही फरक पडत नाही. परंतु सातत्यानं काही आमदार तुमच्या विभागातले तुमच्यावरतीच टीका करतायत, महायुतीमध्ये स्पेशली करून. महायुतीच्या नेत्यांना हे तुम्ही कन्सल्ट करणार आहात की नाही? महायुतीच्या नेत्यांनी या उमेदवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणाचा निर्णय घेऊन मला असं वाटतं जे काय कोण बोलत असतील त्याला उत्तर दिलेलं असं मी मानतो. तटकरे साहेब, 29 एप्रिलच्या नंतर the reports were that you and Praful Bhai were sidelined. Now suddenly what a change now, you have got same kind of a reckoning now. No, we were never sidelined. We were always there along with our national president Vaini. So we were working there. Now we are working together. We will work together under her leadership. It's a dynamic leadership. So see, because of Dada's death, sad, of course, it is everyone for all of us in the state, not only in the state, in the country also. But after that, the way by which she is handling the party, she is covering everything. So really we are proud of that. Under able leadership, we will work together. So there is no question of sidelining myself or Praful Patel. We are together there and we will remain together. त्यांनी इंग्रजी विचारायला नाही मराठी बोलला त्याला मी मराठी बोललो. आता संजय जोगना इंग्रजीत नाही बोललो मी तर अनेक जण म्हणते मला इंग्रजी येत नाही. तर तो कोणाच्या तरी मनामध्ये असे आता जी टीका टिप्पणी होते त्याला एक थोडस 10वी शिकलेल्या माणसाने उत्तर द्यावं. 8वीला ABCD शिकलो त्याने उत्तर द्यावं म्हणून मी त्यांच्यासारख्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये दीर्घकाळ लिहिणाऱ्या बुजुर्ग पत्रकाराला इंग्रजीमध्ये उत्तर दिलं. मला असं वाटतं ज्या फिरोसिनी ते बोलतात त्या फिरोसिनी कदाचित मी बोललो नसेल तर मी माफी मागतो. तुम्ही गेले काही दिवस मागच्या बाकावर गेला होता आणि आता पुन्हा पहिल्या बाकावर येऊन बसला तुम्ही आणि प्रफुल्ल पटेल. म्हणजे कुठे मागच्या बाकावर सगळे होतो तेवढं तरी मला कळू द्या. आम्ही नेहमीच पक्षामध्ये वैद्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो, दादांच्या समोरही काम करत आलो, आदरणीय पवार साहेबांच्या सोबत सुद्धा काम करत असताना सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी
99ला कदाचित दुसरा तिसरा फळीचा असेल. पण नंतरच्या कालावधीमध्ये पहिल्या फळीच्या नेतृत्वामध्ये पवार साहेब बसत होते. दादांचं तर माझं आयुष्य 12 दिवसात अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. आमची केवळ मैत्री नाही तर आमचं एकमेकाशी जोडलं गेलेलं अतूट नातं अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. वहिनी आमचे नेते आहेत, त्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करू. हमने तो सीएम साहब से हम मिले नहीं, हम मिलेंगे, बिल्कुल मिलेंगे. पार्टी के सब नेता सीएम साहब को मिलेंगे उसके बाद. दिल्ली में बैठक हुई लॉकी कैसे देखते हैं इस बैठक को, जहाँ पर ऐसा मुद्दा लिया गया और लीक पेपर लीक मामले में एजुकेशन मिनिस्टर के एग्जाम तक की बात की गई, कैसे देखते हैं? इंडिया आघाड़ी का चुनाव में हार होने के बाद जो कुछ वैफल्यग्रस्त लोग हैं, ऑफकोर्स दे आर नेशनल लीडर्स, सो आई रिस्पेक्ट देम, नो डाउट फॉर दैट. एवरी पार्टी देयर नेशनल लीडर्स, कभी कभी वो सत्ता में थे, विपक्ष में थे, आज है. इसका मतलब उनका कुछ कम ही ऐसा नहीं मैं बोल रहा हूँ. लेकिन आज वो साथ में बैठे हुए हैं क्योंकि 4 अभी राज्यों के चुनाव हो गए, उसमें जैसी उनकी हार हो गई. डीएमके शुरू से ही यूपीए के और बाद में इंडिया आघाड़ी के एक महत्वपूर्ण घटक रह गए, वो आज बैठक में नहीं गए. उनका बाइकआउट वहां पे है. शायद उसके बारे में वो चर्चा करते रहे. It will happen soon. The Chief Minister of the Maharashtra, Deputy Chief Minister of Maharashtra, both. I myself, I being a state president, not only because of that, but I am the major key role player from the Raigad district. I am chief minister. We amicably settled that because not only because of this election, but we were supposed to conclude that subject. Now we will conclude. नाराज है ऐसा किसने आपको बताया? नहीं, ऐसी नहीं बात थी. आपकी गलत फहमी है, ऐसी बात नहीं थी. कोण बोलला? आता मी मगाचपासून 10 वेळा उत्तर दिलं. आता तो प्रश्न खूप जुना झाला, या पत्रकार परिषदेत पण खूप जुना झालाय. सुरुवात पण त्याच्यावर झाली, यांनी केली ना. आता जुन्या झालेल्या प्रश्नांची किती उत्तर द्यायची? आज मी आणि भरत शेठ गोगावते आमचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होतो. हाच एक सिग्निफिकंट इशारा त्याच्यातला मी आपल्याला देऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थखातं हवा आहे की नको? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थखातं परत हवं आहे की नाही? आणि जर हवं असेल तर ते कधीपर्यंत मिळण्याची शक्यता? हवा की नाही असं प्रश्नच कसा विचारतोय मला कळत. म्हणजे आजचा तुमचा ड्यू रिस्पेक्ट, आय अगेन रिपीट इट, डोंट टेक इट अदरवाईज, विथ किपिंग युअर ड्यू रिस्पेक्ट. आजच्या पत्रकार परिषदेत विरोधाचा प्रश्न विचारला गेला असं मला हवा का नको असं विचारलं. मी मगाशी सांगितलं की बहिणी असतील, पक्षाचे वरिष्ठ नेते असतात, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि त्यांच्याजवळ या विषयावरती चर्चा करू. अनेक बाबींची चर्चा करायची, यातला एक महत्वाचा विषय आहे, हा भागच आहे त्या चर्चेचा. टॉप ऑन द अजेंडा. मैंने बताया ना सबको, महीने की बैठक 10 तारीख को वहां पे बुलाई गई है. उस बैठक के लिए राष्ट्रीय अध्यक्ष के नाते, उप मुख्यमंत्री नाते बहनी और मुझे भी वहां बुलाया गया है. इसके लिए 10 की तारीख हमने 11 बघा. मी पण कोकणातला आहे, मी पण दीर्घ प्रवास त्या ठिकाणी करतच असतो. 95% काम पूर्ण झालंय. 2 ठिकाणी बायपासचं काम राहिले, इंदापूरचा बायपास आणि मालेगावचा बायपास. त्यासाठी कोकण रेल्वे, फॉरेस्ट, इरिगेशन डिपार्टमेंट यांच्या वारंवार बैठका गेल्या 3 महिन्यामध्ये मी घेतल्या. याचं कारण काय तर कोकण रेल्वेला क्रॉस करत तिथे गर्डर टाकत ब्रिज करायचा. कोकण रेल्वेचं सुद्धा विस्तारीकरण होणार आहे, त्याचं इलेक्ट्रिफिकेशन झालंय. कोकण रेल्वेच्या चेअरमॅनला एक दिवस मला स्टँडिंग कमिटीला दिल्लीमध्ये बोलवायला लागलं. त्याच्यातून आता मार्ग निघालाय, गर्डर्स तिथे पोहोचले. काम लवकरात लवकर ते पूर्ण. उलट
एक एकेरी वाहतूक तिकडून मुंबईकडे येणारी त्याच बायपासवरनं सुरू सुद्धा गेल्या आठवड्यात आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की ते काम बायपासचं काम पूर्ण झालं म्हणजे जवळपास तो रस्ता पूर्ण झाल्यासारखं होईल. 2 ठिकाणी माझ्याच गावात आंबेवाडीला फ्लायओव्हर राहिलाय, त्याचं काम जवळपास संपलंय, एक 7-8 दिवसामध्ये सुरू होईल. दुसरा एक आमटेमच्या ठिकाणी बायपास आपला वर्क नीज राहिलाय, ते काम त्यावेळेला पूर्ण होईल.